शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र अक्षय गिरनाळे। तर आपली ही जी कलिंगडाची सिरीज आहे याच्यामध्ये जो आपला तिसरा भाग आहे शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आपण 30व्या दिवसापासून तर 50व्या दिवसापर्यंत काय नियोजन केलं गेलं पाहिजे याची संपूर्ण माहिती बघणार आहे आपण। याच्या आधीचे पण पहिल्या दिवसापासून 15 दिवस 15 ते 30 दिवसापर्यंत व्हिडिओ बनवले, ते जर का तुम्ही बघितले नसाल तर ते तुम्ही बघून घ्या। आणि जर का माझ्या या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, 30व्या दिवसानंतर हा आपला सर्वात महत्त्वाचा दिवस राहते। याच्यामध्ये काय होते की आपल्याला वेलामध्ये फुलं लागण्यास सुरुवात होणार दिसून येते शेतकरी मित्रांनो। त्यासाठी आपल्या शेतामध्ये आपल्यामध्ये मधमाशी येणे फार आवश्यक आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये फुलांचं परागीकरण होणार व त्याच्यामध्ये आपल्याला फळ धारण्यासाठी मदत होणार शेतकरी मित्रांनो। त्याच्यामध्ये लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, तर सर्वात प्रथम आपण लक्षात घेऊया की याच्यामध्ये आपल्याला फर्टिलायझर कोणतं वापरलं गेलं पाहिजे 30 ते 50व्या दिवसापर्यंत। याच्यामध्ये 32वा दिवस जो येईल याच्यामध्ये आपण काय करायला पाहिजे, एक तर एकदा आपल्याला 1261 हे 3 किलो प्रति एकराच्या हिशोबाने सोडायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला एकदामध्ये आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट हे 3 किलो एकरी सोडायचं आहे। त्याच्यानंतर जो 36वा दिवस येईल शेतकरी मित्रांनो, 36व्या दिवशी 05234 3 किलो प्रति एकराच्या हिशोबाने। त्याच्यानंतरचे जे 38 दिवस ते 50वा दिवस येईल शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला 1340 आणि 13045 हे आपल्याला खत एकरी 3 किलोच्या हिशोबाने पूर्ण आपल्याला 38 ते 50व्या दिवशी फॉलो करायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला 1 दिवसाआड हे खत पूर्ण सोडायचं आहे, जेणेकरून पूर्ण नत्रस पुरस्परात याचा आपल्याला पूर्ण रेशो मेंटेन होणार, जे पण आपल्याला फुल सेटिंग आणि आपलं जे फळं वाढण्यासाठी पण आपल्याला मदत करेल शेतकरी। त्याच्यामध्ये आपल्याला 25व्या दिवशी एखादा मदत, त्याच्यामध्ये आपल्याला 05234 हे सोडायचं आहे 3 किलो प्रति एकराच्या हिशोबाने। मध्ये लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जेव्हा पण आपल्या वेलाला फुलं लागण्यास सुरुवात होतात त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे की बोरॉन हे 500 ग्रॅम प्रति एकरच्या हिशोबाने आपल्याला सोडायचं आहे। लक्षात घ्या, याच्यामध्ये महत्त्वाचं राहते फुलांची फुलधारणा भरपूर मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला फवारणी पण घ्यायची शेतकरी मित्रांनो। फुलधारणा भरपूर मोठ्या प्रमाणात होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ॲम्बिशन सारखं जे बाहेर कंपनीचं येते हे आपल्याला एकरी 1 लिटर सोडायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये फुलधारणा चांगल्या प्रमाणात होण्याला दिसेल। सोबतच लक्षात घ्या, फुलांची फुलगळ न झाल्यासाठी आपल्याला बोरॉन हे काय करायचं आहे, बोरॉन 10 ग्रॅम प्रतिपंप सोबत कॅल्शियम नायट्रेट 20 ग्रॅम प्रतिपंपाच्या हिशोबाने आपल्याला फवारा घ्यायचा आहे, जेणेकरून त्या फुलांची गळ होणार नाही आणि फुलांची सेटिंग होण्यास मदत होणार। शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये रसशोषक किडी पण त्या कालावधी येतात। पण काय राहते, जेव्हा पण फुलांची सेटिंग होण्यास सुरुवात होते आपल्याला मधमाशी पण आपल्या शेतामध्ये बोलवायचे आहे। मी आधीच्या व्हिडिओ सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, तर अशा प्रकारचे कीटकनाशक वापरू शकतो की जेणेकरून आपल्याला याचे रिझल्ट दीर्घकाळ मिळेल। जसं मी तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं जे कीटकनाशक सांगतो, जे आता मार्केटमध्ये नवीन आलेलं आहे, सिंजेंटा कंपनीचं सिमिडिस येते शेतकरी मित्रांनो। याचा जर का आपण वापर केला तर आपल्याला रसशोषक किडी महत्त्वाच्या जे याच्या पानावरती थ्रिप्स येतात त्याचं पण चांगल्या प्रकारे नियंत्रण होते, सोबत अळींचं पण आपल्या याच्यामध्ये नियंत्रण। हे पण आपल्याला जेव्हा आपल्या शेतामध्ये जेव्हा रोग दिसेल, थ्रिप्स दिसेल तेव्हा आपल्याला वापरायचं आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जसं आपल्या शेतामध्ये पिवळे चिकट सापळा आपण लावलेच गेले पाहिजे। जसं आपल्या शेतामध्ये हे होऊन जातं, फ्रूट सेटिंग होऊन जातं, त्याच्यामध्ये आपल्याला मक्षीकारक म्हणतो आपण, ज्याने आपल्याला फळांना जे डंक मारते माशी, त्याचे मक्षीचे ट्रॅप पण आपल्याला शेतामध्ये लावायचे शेतकरी। सोबतच लक्षात घ्या, जेव्हा आपण फळ सेटिंग होऊन जाते त्यावेळेस बरेचसे वेल मरण्याचे रोग दिसतात, म्हणजे मर रोग आपण ज्याला म्हणतो। त्यासाठी एलियट 500 ग्रॅम 500 ग्रॅम आपल्या प्रति एकराच्या हिशोबाने आपल्याला सोडायचं आहे। हे आपल्याला जेव्हा आपण फ्रूट सेटिंग होऊन म्हणजे 35 दिवस ते 40 दिवसा दरम्यान एकदा आपल्याला हे सोडायचं आहे शेतकरी मित्रांनो। सोबतच महत्त्वाचं राहते की जेव्हा आपण फळ आपले सेटिंग झाले, आपण त्याला फळगळपासून वाचवलं, माशापासून वाचवलं, पण काय राहते त्या फळावरती अळी चढते, तुम्हाला फोटो दिसते त्याच्यामध्ये अळी आपल्या फळांना चाटून जाते। त्या अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, त्याच्यावरती बाहेर कंपनीचं फेम 5 ml पंपाच्या हिशोबाने आपल्याला त्याच्यावरती फवारा घ्यायचा आहे। याचप्रमाणे आपल्याला हे शेड्यूल पूर्ण 50 दिवसापर्यंत फॉलो करायचं आहे, जेणेकरून आपल्या शेतामध्ये मधमाशा चांगल्या प्रकारे आले पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे फळमाशी याच्यासाठी आपलं फ्रूट ट्रॅप लावायचे आहे। तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे आपल्या 30 ते 50 दिवसाचा शेड्यूल फॉलो करा आणि आपण याच्यानंतर पण शेवटचा व्हिडिओ बनवणार आहे, ज्याच्यामध्ये 50 ते काढणीपर्यंतचा आपलं नियोजन करणार आहे शेतकरी मित्रांनो। जर का व्हिडिओ आवडला असेल तर टरबूज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आणि जर का या माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल माझा यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। धन्यवाद।